या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। राहत्या घरी 30 वर्षीय तरुणीने विषारी औषध पिल्याने तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे। दीपाली वाल्मिकी कोळी वय वर्ष 30 राहणार शेज बाबगळगाव तालुका मोहोळ असे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दीपाली कोळी ही राहत्या घरी 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून फरशी पुसण्याचे ॲसिड म्हणजेच फिनेल पिल्याने तिला त्रास होत असल्याने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भाऊ विकास कोळी याने दाखल केले। दुपारी 12:30 वाजता त्याला दाखल केल्यानंतर तरुणीच्या कृत्याची माहिती मिळताच कोळी कुटुंबातील इतर सदस्यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात धाव घेऊन गर्दी केली होती। नेमकं दीपाली कोळी हिने कोणत्या कारणासाठी हे विषारी ॲसिड पिले हे मात्र अद्याप समजू शकले नसून याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।